नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील अंतरात्मस्थल हे स्थल पाहणार आहोत. यदा निरस्तं जीवत्वं भवेद गुरुवनुबोधतः तदांतरात्मभावो अपि निरस्तस्य भवेद ध्रुवम. गुरूंच्या उपदेशाने जेव्हा जीव भावापासून निवृत्त होतो तेव्हा त्या जीवभावरहित जीवाला निश्चितपणे अंतरात्मभाव प्राप्त होतो. देहस्थितो अपि अयं जीवो देहसंग विवर्जितः बोधात परात्मभावित्वात अंतरात्मेति कीर्तितः. हा जीव देहात असला तरी देहसंगरहित होऊन स्वस्वरूप ज्ञानाने अंतरात्मभाव प्राप्त करून घेतो. त्यामुळे तो अंतरात्मा म्हणून ओळखला जातो. आत्मांतरालवर्तित्वात जीवात्म परमात्मनो योगात उभयधर्मानाम अंतरात्मेति कीर्तितः. हा आत्मा जीवात्मा आणि परमात्मा या दोघांच्या मध्यावस्थेत असतो म्हणून याला अंतरात्मा असे संबोधतात. अहंकारस्य संबंधात मनुष्यत्वादि विभ्रमः न स्वभाव इति ज्ञानाद अंतरात्मेति कथ्यते. परिच्छिन्न अशा मूल अहंकाराच्या संबंधाने मी मनुष्य आहे, पशु आहे, पक्षी आहे अशी जाणीव भ्रांतियुक्त असते, ती वास्तविक नसते. असे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे हा जीव अंतरात्मा असा संबोधला जातो. आच्छाद्यते यथा चंद्रो मेघेर असंगवर्जितैः तथात्मा देहसंगादैर असंग परिवेष्टितः. आकाशातील चंद्राला मेघाचा स्पर्श न होताही तो जसा मेघाने आच्छादित झालेला दिसतो तसा जीवभाव नाहीसा झालेला आत्मा अंतरात्माही स्थूल देहादी संबंधरहित असूनही देह आवरणात आहे असे भासते. निर्ममो निरहंकारो निरस्तोपाधि विक्लवः देहस्थो अपि सदा आत्मा शिवम पश्यति योगतः. अहंकार ममकार रहित अशा शरीरादी उपाधीच्या बाधा दूर केलेला हा अंतरात्मा सदा देहामध्ये असला तरी योग साधनेद्वारे त्याचे लक्ष नेहमी शिवाकडेच असते. भोक्तृभोज्य परित्यागात प्रेरकस्य प्रसादतः भोक्तृभावावगलितः स्फुरति आत्मा स्वभावतः. भोक्ता जसा जीव भोज्य अशा विषयांचा त्याग केल्यामुळे प्रेरक अशा परमेश्वराच्या अनुग्रहाने भोक्तारूप जीवभावापासून मुक्त होऊन स्वभावतः आत्मस्वरूपाने प्रकाशितो. सर्वेषां प्रेरकत्वेन शंभुरांतस्थित सदा तत्परिज्ञानयोगेन योगी नंदती मुक्तवत. परमात्मा सर्वांच्या हृदयात प्रेरक होऊन निवास करतो अशा त्या परशिव ज्ञानयोगाने योगी पुरुष मुक्तात्म्यासारखा आनंद उपभोगतो असे प्रतिपादन भगवत्पाद पूज्य श्री रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्ती यांना उपदेश करताना केलेले आहे.